नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी ह्या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी संस्कृत या विषयातला किम मिथ्या किम वास्तवम हा जो गद्यपाठ आहे, तो गद्यपाठ समजावून घेणार आहोत. आधी आपण या पाठाची जी प्रस्तावना आहे, ती प्रस्तावना समजावून घेणार आहोत. आधुनिकं तंत्रज्ञानं मानवस्य कृते भौतिकविकासस्य विस्तीर्णं क्षेत्रम् उद्घाटयति इति तु सत्यमेव. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानामध्ये किंवा आधुनिक तंत्रज्ञान मानवासाठी भौतिक विकासाची विस्तीर्ण म्हणजे खूप मोठी क्षेत्र निर्माण करतात, हे अगदी खरं आहे. तथापि तंत्रज्ञान साधनानां अत्याधिकोपयोगः अत्याधिकः उपयोगः नूतनान् प्रश्नान् विघ्नान् सामाजिकसमस्याः च निर्माति. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ह्या तंत्रज्ञानामुळे त्याचे थोडेसे जे दुष्परिणाम आहेत, ते कसे होतात ते त्यांनी या वाक्यात सांगितलंय, की या तंत्रज्ञानाचा जर का अतिक अति उपयोग आपण केला, खूप उपयोग जर का आपण केला, तर त्याच्यामुळे काय होतं आहे? नूतनान प्रश्नान म्हणजे नवीन-नवीन प्रश्न, विघ्नान, संकट, समस्या, सामाजिक समस्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. मिथ्या तथा च वास्तवम् एतयोः मध्ये भेदः ज्ञातव्यः अस्माभिः. मिथ्या म्हणजे काय? काल्पनिक, खोटं. तथा च त्याचप्रमाणे वास्तवम, वास्तवम म्हणजे खरं, जे वास्तव आहे, खरं आहे ते. एतयोः मध्ये भेदः, या दोघांमधला जो भेद आहे, ज्ञातव्यः अस्माभिः, तो आपल्याला माहिती पाहिजे, की काय काल्पनिक आहे आणि काय खरं आहे, हे आपल्याला ठाऊक हवं. आधुनिक कालस्य इयम एव आवश्यकता. आधुनिक काळाची ही आवश्यकता आहे, गरज आहे. आणि हा पाठ लिहिलेला आहे श्रीमती मुग्धा रिजबूड यांनी. विद्यार्थी मित्रांनो, हे जे शीर्षक त्यांनी दिलेलं आहे ना, किम मिथ्या किम वास्तवम, हे खरोखर अगदी विचार करण्यासारखं असं शीर्षक आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. काय घडतंय बघा, खास करून विद्यार्थ्यांच्या पिढीमध्ये, त्या वयोगटामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे आलेलं जे जग आहे, आता ह्या पाठामध्ये मोबाईलचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, की या टेक्नॉलॉजीमधलं, ह्या मोबाईलमधलं जे जग आहे, ते खरं असतं का? तर खरं नसतं. पण कित्येक मुलं ते जग खरं मानूनच आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आचरण करायला जातात आणि शेवटी त्यांना कोणत्या ना कोणत्या समस्येला तोंड द्यावं लागतं. म्हणजे याचा अर्थ हे मोबाईल वगैरे वापरायचे नाहीत का? तर वापरायचे विद्यार्थी मित्रांनो. पण गरज किती आहे आणि उगाचच आपण विरंगुळा म्हणून, टाईमपास म्हणून किती वेळ तो हातात घेतो, ह्याचं सुद्धा तारतम्य आपण बाळगलं पाहिजे. आता या पाठामध्ये की नाही विद्यार्थी मित्रांनो, आई आणि मुलीचा संवाद दाखवलाय आणि आईने मुलीला अजिबात न रागावता, न ओरडता, न फटके देता तिला समजावून दिलेलं आहे, की मोबाईलचा अतिवापर करणं हे बरोबर नाही आहे. आवश्यक तिथेच आपण त्याचा वापर केला पाहिजे. हे आईने अगदी तिच्या संवादामधनं आपल्या मुलीला हे पटवून दिलेलं आहे. खरं काय आणि खोटं काय ह्याच्यामधला फरक ओळखायला त्या आईने अगदी अचूकपणे त्या तनयाला, या पाठामधल्या तनयाला शिकवलं आहे बरं का. आता आपण या पाठाचं जे भाषांतर आहे, ते भाषांतर आपण आता समजावून घ्यायला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला त्यांनी कंसामध्ये काय दिलंय बघा. त्रयोदश वर्षीया तनया सुखासंदे
उपविश्य एकेन हस्तेन कुरकुरिकाम खादती. अगदी बघा, तुमच्या पिढीचं चित्र जणू काही या तनया हिच्या रूपामध्ये प्रगट झालेलं आहे बघा. काय म्हटलंय त्यांनी? त्रयोदश वर्षीया म्हणजे 13 वर्षाची तनया. सुखासंदे, सुखासंदे म्हणजे आराम करण्याच्या आपल्या त्या कोच्यामध्ये. उपविश्य बसून, लबंताव्यय आलंय बघा. एकेन हस्तेन एका हाताने कुरकुरिकाम खादती, तुमचा अगदी आवडता पदार्थ, आवडता ॲटम कुरकुरे खातीये, वेफर्स खातीये. अपरेण हस्तेन चलभाषम चालयती. अपरेण हस्तेन म्हणजे दुसऱ्या हाताने, दुसऱ्या हाताने ती काय करते आहे? चलभाषम चालयती, तो मोबाईल चालवते, स्क्रोल करते. तेव्हा काय घडतं बघा. तदानीम द्वारघंटिकाम आकर्ण्य माता द्वारम उद्घाटयती. आणि त्याच वेळेला दरवाजावरची बेल वाजते. तदानीम तेव्हा द्वारघंटिकाम आकर्ण्य, दरवाजावरची बेल ऐकून, आकर्ण्य लबंताव्यय आलंय बघा विद्यार्थी मित्रांनो. माता द्वारम उद्घाटयती, आई दरवाजा उघडते. या वाक्यामध्ये काय महत्वाचं आहे बघा. त्या हॉलमध्ये ती तनया बसलीये, पण ती इतकी मशगूल झालीये खाण्यामध्ये आणि त्या मोबाईल स्क्रोल करण्यामध्ये की बेल वाजलीये हे तिला कळतच नाहीये विद्यार्थी मित्रांनो. आणि स्वयंपाकघरात काम करत असलेली आई बाहेर आलीये आणि तिने दरवाजा उघडलेला आहे. पुढे बघूया काय होतं. तनयायाः सौख्यौ द्वारे एव स्थित्वा ताम अव्ययतः, म्हणजे तनयाच्या सौख्यौ. आता सौख्यौ हे द्विवचन आलंय, म्हणजे तनयाच्या 2 मैत्रिणी. द्वारे एव स्थित्वा, स्थित्वा परत आलंय बघा, त्वांत अव्यय. दरवाजातच उभ्या राहून, ताम अव्ययतः तिला बोलावतात. ह्या अव्ययताचा मूळ धातू आहे आ अधिक हु, आ अधिक व्हे, लटलकाराचं रूप आलेलं आहे बोलावतात. आता त्याच्यातली जी श्रुती आहे ती श्रुती काय म्हणते बघा. तनये सत्वरम क्रीडनाय आगच्छ, बहिः खेलामः. तनया सत्वरम, सत्वरम म्हणजे लगेच, क्रीडनाय आगच्छ खेळण्यासाठी ये, बहिः खेलामः आपण बाहेर खेळूया. मग आता तनया काय म्हणते बघा. तनया म्हणते अहम गृहे एव खेलामी. बघा ती काय सांगते थाटात. ती म्हणते अहम गृहे एव खेलामी, मी घरातच खेळत आहे. आता त्या मैत्रिणींना प्रश्न पडतो काय खेळते बाबा ही. मग त्याच्यातली दुसरी मैत्रीण राजसी असते, ती विचारते किम खेलसी, तू काय खेळत आहेस. बघा त्यांच्यातला संवाद, आणि आई ऐकते एकीकडे तो संवाद. मग तनया सांगते चलभाषम दर्शयित्वा, दर्शयित्वा त्वांत अव्यय आलाय बघा, दाखवून. चलभाषम दर्शयित्वा म्हणजे मोबाईल दाखवून. काय म्हणते ती. एतस्मिन चलभाषे, ह्या मोबाईलमध्ये काय आहे. यष्टिकंदुक क्रीडा. यष्टिकंदुक क्रीडा या शब्दाचे 2 अर्थ होऊ शकतात. हॉकी हा खेळ पण होऊ शकतो किंवा क्रिकेट हा खेळ सुद्धा होऊ शकतो. यष्टिकंदुक क्रीडा आहे म्हणते ती. पादकंदुक क्रीडा म्हणजे फुटबॉलचा सुद्धा खेळ आहे. वाहन क्रीडा म्हणजे तो कार रेसचा जो गेम असतो ना तो. पत्र क्रीडा पत्त्याचा खेळ. चतुरंग क्रीडा बुद्धिबळाचा खेळ. इत्यादयः सर्वाः क्रीडाः सन्ति, हे सगळे खेळ मोबाईलमध्ये आहेत असं तनया आपल्या मैत्रिणींना सांगते बरं का. क्रीडांगणम गत्वा, गत्वा परत त्वांत अव्यय आलंय, त्वांत अव्यय आलाय जाऊन. क्रीडांगणावर जाऊन खेलनस्य आवश्यकता एव नास्ती. काय म्हणते ही शहाणी बघा. क्रीडांगणावर जाऊन खेळण्याची आवश्यकताच नाही आहे. आणि पुढे म्हणते अहम न आगच्छामी, मी खेळायला येत नाही. मग आता तिने असं सांगितल्यानंतर सौख्यौ क्रीडार्थम निर्गच्छतः, म्हणजे तिच्या त्या दोन्ही मैत्रिणी खेळण्यासाठी निघून जातात. माता पाकगृहम गच्छती, आई स्वयंपाक खोलीमध्ये जाते. तनया चलभाषे
युद्ध क्रीडाया मग्ना. आणि आता ती तनया त्या मोबाईलमध्ये जो युद्धाचा गेम आहे, खेळ आहे, तो खेळण्यामध्ये आता गुंग झालेली आहे. पुढे बघा काय होतंय आता. आता ती जी तनया आहे, ती तनया स्वगतम म्हणजे स्वतःशीच म्हणतेय. काय म्हणतेय? स्वगतम म्हणजे स्वतःशी. एतस्याम क्रीडायाम, ह्या खेळामध्ये एषः सैनिकः मृतः, हा सैनिक मरण पावला. म्हणजे तिने त्या खेळण्यामधल्या सैनिकाला ठार मारलंय. अपरः च मारणीयः, आणि दुसरा सुद्धा आत्ता मरण पावणार असं चित्र दिसतंय. आणि नंतर ती म्हणते सर्वे सैनिकाः मृताः, सगळे सैनिक मरण पावले. हे काय म्हणते ती आनंदाने, हे जितम मया, मी जिंकले. बघा आता त्या मोबाईल मधलं विश्व खरं आहे का? पण ह्या मुलीला काय वाटतं आहे की खरोखरच मी सगळ्या सैनिकांना ठार मारलं, किती मी शूर आहे, पराक्रमी आहे, आणि तिला खूप आनंद होतो. खेलः समाप्तः, खेळ संपला. तनया पाकगृहं गच्छती, तनया स्वयंपाक खोलीमध्ये जाते. आणि आईला काय म्हणते, अंब, आई, बुभुक्षिता अस्मी, मला भूक लागली आहे. आता या दोघींचा संवाद विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात घ्या बरं का. आता आई काय म्हणते बघा. माता आई म्हणते तनये, तनया, मम चल भाषे, माझ्या मोबाईलमध्ये एतानी छायाचित्राणी पश्य, माझ्या मोबाईलमध्ये ही छायाचित्र म्हणजे हे फोटो पहा. तनया खाद्यपदार्थांना, तनया खाद्यपदार्थांची छायाचित्राणी पश्यती, तनया खाद्यपदार्थांचे छायाचित्र पाहते. म्हणजे ते फोटो ती पाहते मोबाईलमध्ये आईच्या. आता तनया काय म्हणते बघा. तनया म्हणते मातः, आई, पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स, आपल्याही तोंडाला पाणी सुटलं की नाही. पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स इत्यादीनी खाद्यानी दृष्ट्वा, हे सगळे पदार्थ पाहून, खाद्यपदार्थ पाहून, लालायितम मे मुखम, काय म्हणते बघा ही, लालायितम मे मुखम म्हणजे माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. वाक्प्रचार आहे हा. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय म्हणजे काय, आता मला खूपच भूक लागली आहे. आणि ती पुढे म्हणते कृपया किमपि यच्छतु, आई मला काहीतरी खायला दे. आता बघा आई काय म्हणते बघा. हे खूप महत्वाचं आहे. आई म्हणते चलभाषे दृष्टवती खलू, आई तिला अगदी शांतपणे विचारते की मोबाईलमध्ये तू खाद्यपदार्थांचे फोटो पाहिलेस ना. अधुना, अधुना म्हणजे आता, खाद्यपदार्थानां आवश्यकता एव नास्ती, मग खरे खरे खाद्यपदार्थ खाण्याची तुला गरजच नाही, आवश्यकता नाही. अहम न यच्छामी, आई काय सांगते, मी तुला खायला देणार नाही. आता आईने असं सांगितल्यानंतर तनया तिला काय सांगते, स्वतःचं लॉजिक, स्वतःचं तत्वज्ञान बघा. ती आईला म्हणते चलभाषे भोजनम दृष्ट्वा, बघा हे वाक्य महत्वाचं आहे. तनया म्हणते मोबाईल मधलं भोजन पाहून किंवा ते पदार्थ पाहून बुभुक्षा शांता कथम भवेत, माझ्या पोटातली भूक शांत कशी काय होईल मोबाईल मधली चित्र पाहून. आणि आपल्या मुलीनी असंच वाक्य बोलावं हे त्या आईला वाटत असतं. आणि तनया बरोबर तेच वाक्य बोलल्यानंतर आता आई तिला काय सांगते ते नीट ऐका बरं का. आई म्हणते यदि एतत् सत्यम, जर हे खरं आहे. काय खरं आहे, त्या तनयाने काय सांगितलंय की मोबाईल मधले चित्र पाहून खरं खरं पोट कसं काय भरेल. मग तोच मुद्दा पुढे नेत आई म्हणते जर हे खरं आहे तर ही, तर कथम न जानासी, तुला कसं कळत नाही, यत चलभाषेण क्रीडित्वा व्यायामः न भवती, जर हे खरं आहे तर तुला हे कसं कळत नाही की मोबाईलमध्ये गेम खेळून, मोबाईल मधले खेळ खेळून व्यायाम होणार नाही, आपल्या शरीराला व्यायाम कसा घडेल. स्वास्थ्य रक्षणम न भवती, आपलं स्वास्थ्य, आपलं आरोग्य हे योग्य उत्तम राहणार नाही. मग आता आई म्हणाल्यानंतर
तनया पुढे म्हणते, परम मातः. स्वतःचं हे का सोडत नाही ती. ती काय म्हणते बघा, परम मातः, परंतु आई किंवा अगं आई, मह्यम रोचते तत् चलभाषेण क्रीडनम. काय ती दावा करतेय, काय ती स्वतःचा विचार सांगतेय, की अगं आई, मला मोबाईल खेळायला खूप आवडतं. आता आई तिला बघा कसा योग्य सल्ला देते. आई म्हणते, तनये, अगं तनया, यद्यद रोचते, जे जे आपल्याला आवडतं, तत्तत सर्वम स्वास्थ्यकरम, ते ते सर्व स्वास्थ्यासाठी म्हणजे आपल्या शरीरासाठी हितकारक आरोग्यपूर्ण न भवती, ते ते आपल्या स्वास्थ्यासाठी आरोग्यासाठी हितकारक नाही. आणि आई पुढे सांगते, सम्यक क्रीडा. सम्यक क्रीडा म्हणजे योग्य खेळ, म्हणजे मैदानावरती जाऊन खेळायचे खेळ. पौष्टिकम अन्नम, पौष्टिक सात्विक अन्न. आता तुम्ही म्हणाल विद्यार्थी मित्रांनो, पौष्टिक अन्न म्हणजे काय? अन्न तर आपण सगळेच खातो. तुम्ही तर अगदी फास्ट फूडच्या जमान्यामध्ये आहात. तुम्हाला ते चिप्स सारखे आवडतात. बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज असं सगळं आवडतं. पण त्याला काही पौष्टिक अन्न म्हणत नाहीत हं विद्यार्थी मित्रांनो. पौष्टिक अन्न म्हणजे काय माहितीये का? आपल्या जेवणामध्ये ना 6 रसांचा समावेश असला पाहिजे. कोणते ते 6 रस आहेत माहितीये तुम्हाला? गोड आहे, कडू आहे, आंबट आहे, तिखट आहे, तुरट आहे आणि खारट आहे. अशा सगळ्या रसांनी युक्त असलेलं जेवण म्हणजे पौष्टिक अन्न. पण आपण जास्तीत जास्त काय करतो? तेलकट, तिखट, मसालेदार खातो, की जे सतत खाणं आपल्या आरोग्याला चांगलं नाहीये. आणि म्हणून आई काय म्हणते, योग्य खेळ, पौष्टिकम अन्नम आणि सगळ्यात महत्वाचं रात्रौ निद्रा. रात्री निद्रा म्हणजे कधी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर भरपूर वेळ मोबाईल किंवा तुमचं Instagram, Facebook, Twitter, त्याच्यानंतर तुमचं काय असतं अजून मोबाईलमध्ये काय WhatsApp चॅटिंग हे झाल्यानंतर खूप उशिरा झोपायला नाही जायचं. रात्रौ निद्रा म्हणजे योग्य वेळी झोप घेणं. आरोग्याय भवती, आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि आई पुढे म्हणते, सगळ्यात महत्वाचं वाक्य, चलभाषे आभासात्मकं विश्वम न वास्तव्यम. काय आहे ती आई काय म्हणते? चलभाषे आभासात्मकं विश्वम न वास्तवम. म्हणजे मोबाईल मधले जे जे काल्पनिक जग आहे, ते जग वास्तवात नाही. ते जग खरं नाही. आता त्या तनयाला कळतंय, पण तरी सुद्धा ती काय म्हणते बघा स्वतःचा मुद्दा. तर्हि किं चलभाषस्य उपयोगः एव न करणीयः. ती स्वतःचंच पालुपद पुढे नेते आणि म्हणते, म्हणजे काय? आम्ही मोबाईलचा उपयोग करायचाच नाही का? एकदम दुसरं टोक. पण आई तिला समजावते. आई म्हणते, माता, आई म्हणते, तथा न, अगं तसं नाही. आवश्यकतानुसारं योग्यः उपयोगः करणीयः एव. अगं आवश्यकतेनुसार, गरजेनुसार योग्य उपाय करणं आवश्यक आहे. तसा उपयोग केला तरी चालतो. किंतु अति सर्वत्र वर्जयेत. परंतु अतिरेक टाळावा. आणि मग आता हे सगळं आईने नीट समजावून दिल्यानंतर तनया सुद्धा शेवटी कबूल करते आणि म्हणते, आम मातः, आम म्हणजे हो आई, इतः परम, ह्या पुढे चलभाषस्य, मोबाईलचा, योग्यम उपयोगम करोमी, योग्य उपयोग मी करेन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या पाठामधनं मला असं वाटतं, विद्यार्थ्यांना तर सल्ला दिलेला आहे, शिकवण दिलेली आहे, पण पालकांना सुद्धा असं शिकवण दिली असं मला वाटतं, की पालकांनी सुद्धा मुलांच्या अंगावर न ओरडता, त्यांना धपाटे वगैरे न घालता, त्यांच्याच भाषेमध्ये त्यांच्याशी संवाद करून त्यांना योग्य प्रकारे समजावून द्यायचं आहे, की मोबाईलमधलं जे जग आहे ते खोटं असतं. ते एक 5-10 मिनिटं तुम्ही खेळण्यासाठी वापरलं तर ठीक आहे. परंतु त्यालाच वास्तव मानू नका. ते खरं जग नाही आहे. आणि आपल्या आरोग्यासाठी प्रचंड प्रमाणावरती मोबाईलचा वापर करणं हे हितावह नाही आहे. हे आईनी
तनयाला अगदी अचूक शब्दात आणि शांतपणे समजावून दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला किम मिथ्या किम वास्तवम हा जो पाठ आहे, तो पाठ संपलेला आहे. आज आपण हा पाठ समजावून घेतलेला आहे. आत्ताचा आपला भाग हा इथेच विद्यार्थी मित्रांनो संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी ह्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. आता सरतेशेवटी एक सूचना द्यायची आहे. तुम्हाला स्लाईडवरती दिसतंय बघा. जर का तुम्हाला ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील 5वी ते 10वी मराठी किंवा संस्कृतचे, तर तुम्हाला या स्लाईडवरती खाली जो ईमेल ॲड्रेस माझा दिलेला आहे, तो दिसतोय बघा. त्या ईमेलवरती तुम्ही निश्चित कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कोणाला तुमच्या ओळखीमध्ये इयत्ता 10वीचे मराठी आणि संस्कृतचे जर का पेपर सेट सोडवायला हवे असतील, तर त्यांनी निश्चित ह्या ईमेलवरती मला सूचना केलीत तरी सुद्धा चालणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.